संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी आपल्या ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये 78व्या श्लोकाच्या शेवटी एक विश्व प्रार्थना दिली की माणूस कसा असावा, जग कसं असावं, आणि जर असं जग असेल तर ते सुखी होईल. मग संत खूप कृपाळू आहेत, आमच्या उदार आहेत. त्यांना माहित आहे आमचा हा स्वभाव, आम्ही नाही चांगुलपणाकडे लवकर वळणार. मग संतांनी व्यवस्था केली ती पारायणाची केली. पारायण शब्दाचा अर्थ असा आहे की पार अधिक आयन. आयन म्हणजे ब्रह्मांड. ब्रह्मांडाच्या पलीकडे जाण्याची ताकद ज्या शब्दांच्या मध्ये आहे, त्या शब्दांच्या वरून एकदा तरी नजर फिरव. ते शब्द एकदा तरी वर्षातनं ऐकण्याचा प्रयत्न कर. ज्या शब्दाला माऊलींच्या हृदयाचा स्पर्श आहे, ज्या शब्दाला जगद्गुरु तुकोबरायांच्या हृदयाचा स्पर्श आहे, ज्या शब्दाला नाथरायांच्या हृदयाचा स्पर्श आहे, किमान ती वर्षातनं 7 दिवस एकत्र येऊन तरी 358 दिवस काय करायचं ती कर, लांड्या लबाड्या उचापत्या. पण ह्या 7 दिवसामध्ये इथं आल्यानंतर प्रवचन, कीर्तन, पारायण करत 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 तू क्रमविकासाच्या सिद्धांतानुसार आतून शुद्धतेचा प्रवास सुरू कर, यासाठी पारायणाची व्यवस्था केली. संतांचं आमच्या आयुष्यामध्ये येणं आणि संतांच्या विचारांना आम्ही पुढे जात राहणं हे कशासाठी असतं? संत का आमच्या आयुष्यामध्ये यावेत? जगत असताना ते जगावं कसं, क्रमविकासानं कसं जगावं आणि अंतिम सत्याला, परमेश्वराला प्राप्त करून मानवी जीवनाची यथार्थता पूर्ण करावी, अशी व्यवस्था हजारो वर्षापूर्वी ऋषींनी केली. उपस्थित सर्व ईश्वरनिष्ठांची मांदियाळे, सर्वांना नमस्कार करतो. जे परमेश्वर 4 शब्द सुचवते, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित असलेल्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरूंच्या गाथेचं पारायण इथं संपन्न होत आहे आणि मंडपामध्ये यायच्या आधी माऊलींच्या जीवनचरित्राचं श्रवण आपण सर्वजण करत होतो. हे संतांनी सुरू केलेलं हे जे यंत्रणा आहे पारायणाची, ही कशासाठी आहे आणि मग त्यानंतर आपण पसायदान, जो विषय मला महाराजांनी बोलायला सांगितलं, त्याच्याकडे बोल. असं म्हटलं जातं की हजारो वर्षापूर्वी माणूस नावाची जात 120 वर्ष जगायची. 120 वर्षाच्या आयुष्याचं नियोजन त्यावेळेला ऋषींनी खूप सुंदर केलं. पहिली 24 वर्ष, त्यातल्या 8व्या वर्षी तो गुरुदेवांच्याकडे जायचा, आश्रमात जायचा. 24व्या वर्षी बाहेर पडायचा. बाहेर पडल्यानंतर तो 48 वर्ष गृहस्थाश्रमामध्ये असायचा. पुन्हा तो 24 वर्ष वानप्रस्थाश्रमामध्ये असायचा आणि शेवटची 24 वर्ष तो संन्यासाश्रमामध्ये असायचा. मग 120 वर्ष जगत असताना ते जगावं कसं, क्रमविकासानं कसं जगावं आणि अंतिम सत्याला, परमेश्वराला प्राप्त करून मानवी जीवनाची यथार्थता पूर्ण करावी, अशी व्यवस्था हजारो वर्षापूर्वी ऋषींनी केली. काळ बदलत राहिला, माणसाच्या मनातलं प्रदूषण होत राहिलं. आम्ही माणूस म्हणून जगायचं बंद केलं. आमचं जाणं, चांगलं वागणं बंद झालं, संतत्वाकडे जाणं बंद झालं. मग संतांनी विचार केला की याला निर्मळ ठेवायचं असेल, याचे विचार आणखी शुद्ध ठेवायचे असतील, तर मग काय करता येईल? मग चातुर्मासाची संकल्पना आली. 4 महिने शेतात कामं कमी असतात, पाऊस खूप पडत असतो. शेतातली कामं झाली की संध्याकाळी एखाद्या मंदिरामध्ये यावं, सद्ग्रंथाचं वाचन करावं, चिंतन करावं. 8 महिने त्याचं पालन करावं, जे विचार ऐकले त्याचं पालन करावं. चातुर्मास आता बंद झाले, मंदिरं बदलली, सारवलेली मंदिरं बदलली, स्पार्टेक्सच्या फरशांची मंदिरं आली, चकाचक मंदिरं झाली. पण त्यातलं चातुर्मास संपत चालला. 4 महिने मला आठवते की मी माझ्या गावामध्ये लहानपणी धाब्याचीच मंदिरं होती, पण प्रत्येक मंदिरामध्ये कुठं पांडव प्रताप असायचा, कुठं हरिवंश पुराण ग्रंथ असायचा. गावातली जुनी पाणी माणसं ती वाचत राहायची, आमच्यासारखी पोरं त्याच्या भोवती खेळत राहायची. आणि मग कधी कानावर शब्द पडायचे, प्रभू रामचंद्रांचा पडायचा, भगवान श्रीकृष्णाचा पडायचा. आता तेही बंद झालं. मग संतांनी विचार केला की याला काय करता येईल. मग एकादशीला तरी निदान महिन्यातनं 2 दिवस तरी एकत्र येईल का, म्हणजे 2 दिवस 2 एकादशी करेल का,
गावातल्या गावातल्या भगवंताच्या शाखेमध्ये, पांडुरंगाच्या गावातल्या मंदिरामध्ये तो जमेल का? त्या दिवशी कीर्तन ऐकेल का? म्हणून 24 एकादशीचं नियोजन केलं आणि एकादशी दिवशी त्याने एकादशी करावी, संध्याकाळी कीर्तन ऐकावं, पंचपदी ऐकावी आणि हेड ऑफिसला किमान वर्षातनं 2दा तरी जावं, पंढरीला जावं वर्षातनं, तीर्थयात्रा होईल, स्मरण होईल, चिंतन होईल, साधना होईल. पुन्हा लक्षात आलं की संतांचे हे ते बी करायला तयार नाही, वेळच नाही त्याला. गेल्या महिन्यात किती वेळ होता आपल्याला, अगदी खूप मोठं मतदान करेपर्यंत वेळच वेळ. वाटोळ करायला वेळ आहे, दुसऱ्याची जिरवायला वेळ आहे आमच्याकडे, गावाचा विस्फोट करायला वेळ आहे, माणूस माणसात न ठेवण्यासाठी वेळ आहे मला. मग संत खूप कृपाळू आहेत, आमच्या उदार आहेत. त्यांना माहित आहे आमचा हा स्वभाव, आम्ही नाही चांगुलपणाकडे लवकर वळणार. मग संतांनी व्यवस्था केली, ती पारायणाची केली. काय 358 दिवस काय करायचं ते कर, कसं वागायचं तसं वाग, पण निदान ह्या 8 दिवसामध्ये तरी ये, या मंडपामध्ये ये, उडी मार संपूर्ण, आणि 8 दिवसामध्ये ती ऊर्जा घे आणि वर्षभर त्या ऊर्जेमध्ये तू राहण्याचा प्रयत्न कर, म्हणून पारायण केलं. पारायण शब्दाचा अर्थ असा आहे की पार अधिक आयन, आयन म्हणजे ब्रह्मांड, ब्रह्मांडाच्या पलीकडे जाण्याची ताकद ज्या शब्दांच्या मध्ये आहे त्या शब्दांच्यावरून एकदा तरी नजर फिरव, ते शब्द एकदा तरी वर्षातनं ऐकण्याचा प्रयत्न कर. ज्या शब्दाला माऊलींच्या हृदयाचा स्पर्श आहे, ज्या शब्दाला जगद्गुरु तुकोबरायांच्या हृदयाचा स्पर्श आहे, ज्या शब्दाला नाथरायांच्या हृदयाचा स्पर्श आहे, किमान ती वर्षातनं 7 दिवस एकत्र येऊन तरी, 358 दिवस काय करायचं ती कर, लांड्या लबाड्या उचापत्या. पण ह्या 7 दिवसामध्ये इथं आल्यानंतर प्रवचन, कीर्तन, पारायण करत 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 तू क्रमविकासाच्या सिद्धांतानुसार आतून शुद्धतेचा प्रवास सुरू कर, यासाठी पारायणाची व्यवस्था केली. तरी इकडं माल येत नाही, कमी आहे. मी माझ्या गावचा विचार केला की 25वं, आता 36वं वर्ष पुढच्या वर्षीच माझ्या गावचं चालल्यात बैठका की मोठं पारायण करायचं, मोठं पारायण. मोठं पारायण म्हणजे मोठं. मग ते आम्ही 25व्या वर्षी प्रयत्न केला होता की गावातली जेवढी घरं आहेत त्या प्रत्येक घरातला एक प्रौढ माणूस बसेल. प्रौढ याचा अर्थ की कोण, की जो गावात सीसीटीव्हीचं काम करतो, कुणाची गाडी आली, कुणाच्या घरापुढे उभं राहिली, कधी गेली, कुठं गेली, अख्ख्या गावात येणाऱ्या जाणाऱ्यावर त्याची नजर आहे, असा प्रौढ माणूस ज्याला कुठलंच काम नाही. अशी प्रौढ माणसं पारायणाला बसली पाहिजे, तो माल इकडे आला पाहिजे, असा आमच्या गावचा निर्णय झाला. 600 घरं आणि 600 घरातले 600 जण आम्ही पारायणाला बसणार असा विचार झाला. पण ज्या वेळेला वस्तुस्थिती आली, पारायणाचा दिवस आला, त्या दिवशी फक्त 81 जण बसली. लय मार खाल्ला आम्ही. पण जेवण आम्ही अख्ख्या गावाचं जेवण ठेवलं होतं, मंदिरातच ठेवलं होतं. म्हणजे राबायला 81 होती आणि जेवायला 1,500 होते. हा प्रवास आहे. हा होऊ नये त्याच्यामध्ये विचार होणे. संतांचं कृपाळूपण आमच्यासाठी ज्या कारणासाठी आहे, त्यांचा विचार एकच आहे की आम्ही सगळेजण त्या मार्गावर जावं, त्या शुद्धतेच्या मार्गावर जावं, त्या पवित्रतेच्या मार्गावर जावं. संतांचं आमच्या आयुष्यामध्ये येणं आणि संतांच्या विचारांना आम्ही पुढे जात राहणं हे कशासाठी असतं? संत का आमच्या आयुष्यामध्ये यावेत? म्हणजे असं म्हटलं जा, या 3 प्रकारचे जीव आहेत असं म्हटलं. एक कर्मप्रधान जीव आहे, एक भोगप्रधान आहे आणि एक विचारप्रधान आहे. जे विचारप्रधान आहे ते आम्ही या मंडपामध्ये आहोत. आम्हाला आता विचार करायचा आहे, आम्हाला या मार्गावर जायचं. आम्ही विचार करण्यासाठी इथे येतो, वाचन करतो, संध्याकाळी प्रवचन कीर्तन ऐकतो आणि आमच्या विकासाचा विचार आम्ही करतो, आतल्या विकासाचा विचार करतो. पण कर्मप्रधान असतात ते संत असतात. संतांना कर्मप्रधान का म्हणायचं? की त्यांना माहित असतं की मला काय यायचं आहे या पृथ्वी तलावर, या मृत्यू लोकामध्ये मला काय यायचं आहे, कसं जगायचं आहे, लोकांच्या पुढे मला कोणता आदर्श ठेवायचा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण सगळ्या संतांची ब्रीद वाक्य, सगळ्या संतांचे या पृथ्वी लोकावर येण्याची त्यांची जी प्रयोजनाची भाषा होती, जे शब्द होते ते कोणते होते? जसं की तथागत बुद्धत्वाला प्राप्त झाल्यानंतर, दुःख नष्ट झाल्यानंतर त्यांनी एक
ब्रीद वाक्य, एक मोहीम घेतली. तिचं नाव होतं अत्त दीप भर. माझ्या आतला दिवा जो विझलेला होता तो आता प्रज्वलित झाला आहे आणि अनेकांच्या आयुष्यामध्ये मला आतला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आम्ही माऊलींना विचारलं की तुम्ही का आलात पृथ्वी तलावर? माऊली आम्हाला सांगतील की अवघाची संसार आनंदे भरण तिन्ही लोक. आम्ही माऊलींना पुन्हा प्रश्न विचारला की माऊली आपण ज्ञानेश्वरी का लिहिली? माऊली आम्हाला सांगतील की ऐसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेशी विश्वंभरू आनंदाचे आवारू मांडू जग. म्हणजे या विश्वाच्या भोवती मला एक कुंपण घालायचं आहे आणि त्या कुंपणाच्या आतमधल्या सगळ्या जीवांना मला आनंदी करायचं. वयवर्ष 16. वयवर्ष 16. रोहिडेश्वरावर शपथ. आपलं वयवर्ष 16. डीजे. म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्याची जी आहे उन्नतीची भाषा आपण बोलतो. म्हणजे संत साहित्य, संतांचं तत्वज्ञान आमच्या मनाचं उन्नयन करतं, आमच्या बुद्धीचं शुद्धीकरण करतं, आमच्या आयुष्यामध्ये संस्काराचं बीजारोपण करतं. म्हणजे कालच्यापेक्षा आज आम्ही उन्नत होतो आहे मनानं, म्हणजे आम्ही संतत्वाकडे निघालो. आमची बुद्धी नेमका निर्णय घेते आहे, चुकीचा निर्णय घेत नाही आयुष्य जगत असताना. ह्या गोष्टी घडत असताना त्यांच्या आयुष्याविषयी मी म्हटलं की संत श्रेष्ठ नामदेवरायांना विचारलं की आपण आपलं ब्रीद वाक्य आपण का आलात? संत श्रेष्ठ नामदेवराय मला सांगतील की ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे आहे. ईश्वरानं, निसर्गानं, परमेश्वरानं मला कीर्तनाची क्षमता दिली, ताकद दिली. ही कशासाठी दिली? की आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी, भक्ती प्रज्वलित करण्यासाठी, त्यासाठी मी जन्माला आलो. जसं मगाशी मी म्हटलं की जगद्गुरु तुकोबराय आम्हाला सांगते की आम्ही का आलो? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. बरे होतो आम्ही वैकुंठामध्ये, चांगले नांदत होतो सुखानं. पण आम्ही ज्या वेळेला येतो त्यावेळेला माणूस नावाची जात आपलं जगणं, नीटपणानं जगणं विसरलेली असते. आडराणी भरले जग झाडू संतांचे मार्गासाठी. आम्ही चुकीच्या मार्गाने प्रवास करतो त्यावेळेला आम्ही येतो आणि दिशा दाखवायला येतो. वाट दावी त्याच्या पुण्यानाही पार होती उपकार अगणित असं म्हटलं. आम्ही वाट दाखवण्यासाठी येतो. नाथरायांना आम्ही विचारलं की नाथराय सांगतील आयुष्याचं प्रयोजन. नाथराय म्हणतात की धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे तय आम्हा येणे घडे जड जीवा उद्धरणे. म्हणजे धर्म या शब्दाचा अर्थ आहे की कर्तव्य. आम्ही आमची कर्तव्य विसरतो, आईवडिलांच्या विषयी, ईश्वराच्या विषयी, समाजाच्या विषयी. ही कर्तव्य सांगण्यासाठी आम्ही येतो. हे संतांच्या येण्याचं प्रयोजन आहे. आता इथं मंडपामध्ये आम्ही सगळेजण बसलेलो आहे. मी स्वतः प्रश्न, इंद्रजित देशमुख स्वतःला पण प्रश्न विचारतो की माझं इथं येण्याचं प्रयोजन काय, या मृत्यू लोकांमध्ये येण्याचं प्रयोजन काय? तर 16व्या वर्षी माऊलींना कळत होते की अवघाची संसार. मग मला आत्ता लक्षात येतं की वयाच्या 60व्या वर्षी अवघाची संसार एकट्याचाच करीनं बाकीच्यांची वाटच लावीनं हे माझ्या आयुष्याचं ब्रीद वाक्य. स्वतःच्या पलीकडे मी विचारच कधी केला नाही आयुष्यभर. हम दो हमारे दो माँ बाप फेक दो हाच दळभद्री विचार घेऊन जगतो. म्हणजे माझं अंतःकरण संतत्वापर्यंत, संतताकडे जायलाच तयार नाही, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायलाच तयार नाही, स्वार्थाकडून परार्थाकडे माझं अंतःकरण जायलाच तयार नाही. आणि म्हणून कर्मप्रधान लोकांच्याकडे बघून मी माझा विचार करायचा असतो की मला परिवर्तन करायचं. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये परमार्थाच्या मार्गावर जगत असताना आमच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतोय का? आम्ही त्याप्रमाणे आचरण करतोय का? अन्यथा प्रवचन कीर्तन ऐकल्यानंतर प्रवचन कीर्तनकाराच्या पायावर डोकं ठेवून आपण जातो. जे काय तासभर ऐकलं असेल ते तुझ्या पायावर ठेवून आम्ही निघालो. काय जगायचं असेल ते तुझं तुझा ना आमचा जगण्याचा काय संबंध नाही, निघालो आम्ही. आता बाहेर पडलो की आहे तसंच जगणार. हे असं जर असेल तर ते होत नाही. मग परिवर्तन कोणतं व्हावं या विश्वामध्ये, आणि विश्व आहे कसं यासाठी एक दिव्य प्रार्थना संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी आपल्या ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये 78व्या श्लोकाच्या शेवटी एक विश्व प्रार्थना दिली की माणूस कसा असावा, जग कसं असावं.
आणि जर असं जग असेल तर ते सुखी होईल. आणि ते सुखी होण्याची एक मांडणी, सुंदर मांडणी, एक नकाशा त्या प्रार्थनेच्या माध्यमातून माऊलीने आमच्या समोर ठेवला. माऊलींची शब्दांची ताकद खूप प्रचंड आहे. माऊली म्हणतात की का ते परमसत्य जे आहे, जो परमात्मा आहे, तो खूप अगम्य आहे. तो तसा आहे, पण माझ्याकडे शब्द आहेत माऊली असं म्हणतात. अरूपे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिय करवी असं. मला माझ्याकडे ती क्षमता आहे किंवा माझ्याकडे ते शब्द आहेत की त्या शब्दांना जे अरूपामध्ये आणि जे अतिंद्रियामध्ये असलेला जो परमात्मा आहे, परमेश्वर आहे, तो शब्दामध्ये गुंफण्याची क्षमता, शब्दामध्ये पकडण्याची ताकद माझ्या शब्दांच्या. आणि पसायदान वाचताना, ऐकताना आणि त्याचा अर्थ समजून घेताना लक्षात येतं की एवढं मोठं शब्दाचं सामर्थ्य आहे माऊलींच्याकडे. म्हणजे हे महाकाव्य लिहित असताना काव्य कसं असावं त्याच्याविषयी माऊली या ग्रंथामध्ये म्हणतात की वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्व परतत्व स्पर्श जायचा. म्हणजे शब्द असा बाहेर पडला पाहिजे की त्याला परतत्वाचा स्पर्श असला पाहिजे. कारण तो परतत्वाचा स्पर्श असेल तर तो मानवी जीवनाचं कल्याण करतो, मानवी जीवनाचं हित जपतो. आणि हे सगळं मी आता म्हटलं तिथं पोहोचतोय. ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथाविषयी 2 ते 3 मिनिटं आपण संत श्रेष्ठ नामदेवरायांना म्हणायचंय ते म्हणू आणि मग पसायदानाकडे. नामदेवराय म्हणतात की काय आहे या ग्रंथामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये काय? 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभी केली. माऊली ज्या काळात जन्माला आल्या त्या कालावधीमध्ये विखुरलेलं जे ज्ञान होतं अनेक भाषांच्या मध्ये, ते सगळं ज्ञान एकवटलं, त्याचा गौरव केला त्या भाषेचा. आणि त्यामध्ये विखुरलेलं अंतिम सत्याचं, परमेश्वर प्राप्तीचं जे ज्ञान आहे ते सगळं एकत्र केलं. केलासे गौरव, भवार्णवी नाव उभी केली. भव म्हणजे इच्छा आणि अर्णव म्हणजे सागर. इच्छेच्या सागरामध्ये ज्ञानेश्वरी नावाची नाव उभी केली असं म्हणतात. ही नाव काय आहे? आपण सगळेजण जड जीव, म्हणजे माझ्यासारखे सगळे जड जीव उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त इच्छेच्या सागरामध्ये जातात. म्हणजे आम्ही संध्याकाळी झोपताना वही घेऊन जर लिहायला बसलो, उठल्यापासून झोपेपर्यंत जी जी इच्छा माझ्या मनामध्ये आली तर 200 पानाची वही भरते आपल्या. आज संध्याकाळी प्रयत्न करून बघा. म्हणजे मला कोणकोणत्या सकाळपासून इच्छा झाल्या. तरुण पोरं असतील तर त्याला वाटते की ऍपल 17 माझ्याकडे का नाहीये, जर मुंबईच्या पोराकडे आहे तर माझ्याकडे का नाहीये. जे बघेल ते मला हवं असतं, जे ऐकेल ते मला हवं असतं, ज्याचा स्पर्श करतो ते मला हवं असतं. कारण आधुनिक विचारवंतांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 1990 नंतरचं जे जग आहे त्या जगामध्ये दिसण्यापेक्षा असण्याला महत्व जादा आल्यामुळं सगळ्यात मोठा व्यापार आणि व्यवसाय कशामध्ये असेल तर तो सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीमध्ये. सगळ्यात जास्त पैसा जगभरामध्ये कशाने मिळतोय? तुम्ही मध्यमवर्गीयांच्या बाथरूम मध्ये डोकावून बघा, अशा 50 बाटल्या पालत्या घातलेत, एक डोक्यासाठी, एक तोंडासाठी, कारण त्याचं जग आहे. 50 वर्षानंतर ही कातडी गळते, तर ह्याची ऑपरेशन्स करोडो ऑपरेशन झालेली, ह्याची किंमत आहे. म्हणजे म्हातारपण नको आहे लोकांना. 50 वर्षानंतर हे जे गळाल्यानंतर विचित्र दिसतं लोकांना, मोठमोठ्या लोकांना, म्हणजे ज्यांना अजून दिसण्याचं जग आहे असं. म्हातारपण ज्यांना स्वीकारायचंच नाही, ज्यांना तरुणपण फ्रीजमध्ये ठेवायचं, अशा लोकांना. आमच्यासारखी सामान्य माणसं फक्त डांबरीकरण केलं की तेवढ्या पुरतं आम्ही सांभाळतो, बाबा तरुणपण अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांना अजून ठेवायचं. दिसण्यासाठी जग आहे, असण्यासाठी फक्त संत विचार आम्हाला सांगतात की तू असायला कसा पाहिजे, कोणत्या दिशेत. मग दिसण्यासाठीच्या या जगामध्ये इच्छेंचा सागर निर्माण आहे. मग ही इच्छा संपायची असेल त्याचं कारण असं आहे, कारण इच्छा आणि इच्छा पूर्ती याचं गणित मोठं विलक्षण आहे. आणि इच्छेची पूर्तता नाही झाली की आम्ही अस्वस्थ होतो, आम्ही अशांत होतो, आम्ही उद्विग्न होतो. आणि मानवी जीवन त्याच वेळेला सुखी होतं की जे त्याच्या आयुष्यातली उद्विग्नता संपते. खूप सुंदर एक ओवी आहे, मला आठवत नाही, पण त्याच्यामध्ये माऊली असं म्हणतात की जो स्वतः कधी उद्विग्न होत नाही आणि जो कुणालाही उद्विग्न करत नाही तो अंतिम सत्याला पोहोचून जातो. आम्ही जर उठल्यापासून झोपेपर्यंत बघितली आपली अंतःकरणाची दशा तर आम्ही मिनिटाला उद्विग्न होत असतो. म्हणजे दुसऱ्याचं बघून
म्हणजे दिवसात किमान आम्हाला 50 वेळा तरी बाबा खायला लागतो. दुसऱ्याचं चांगलं झालेलं कानावर आलं तर ह्याला का पोटात दुखतो, कारणाशिवाय, जंतूशिवाय पोटात आमच्या किमान 50 वेळा तरी दुखतो. दुसऱ्याचं चांगलं झालं, दुसऱ्यानं गाडी घेतली, दुसऱ्याचा मोबाईल ऍपलचा बघितला की ओवा घ्यावाच लागतो आम्हाला. इच्छा आणि इच्छापूर्ततेचं गणित कोणतं आहे? 100 इच्छा असल्या तर त्यातल्या 2 इच्छा पूर्ण होतात माणसाच्या. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात, व्हॉट आय वॉन्ट इट इन माय लाईफ दॅट आय डू नॉट गेट इट, अँड व्हॉट आय गेट इट दॅट आय डू नॉट वॉन्ट इट. म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये हवं होतं ते मला कधी मिळालं नाही, आणि जे मला मिळालं ते मला नको होतं. मिळालेल्या सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या बघा बरं, तुमचे भाऊ, तुमचे बहीण, तुमचे गण गोत, सगळे सोयरे तुम्हाला हवे तसे मिळालेत का बघा. एक तरी सरळ आहे का बघा आजूबाजूचा. एकाच्या तरी विषयी आमच्या मनात सद्भावना आहे का बघा. जे मिळालंय एकाच्या विषयी सुद्धा आम्ही समाधानी नाही. म्हणजे 100 पैकी 2 इच्छा पूर्ण होतात आणि मग हा इच्छेचा सागर बनून जातो मरेपर्यंत. एक पुस्तक आहे इंग्लिशमध्ये खूप सुंदर, डाय एम्प्टी नावाचं पुस्तक आहे, हेनरी टोडनं लिहिलंय. तो पसायदानच बोलतो आहे. तो म्हणतोय की या जगातली सगळ्यात श्रीमंत जागा कुठली असेल तर ती स्मशान आहे, कारण अनेकांच्या अपुऱ्या इच्छा तिथं जाळ आहे. तशाच जे गेले ना ते तिथं सगळं ठेवून गेले ना, हे करायचं होतं, ते करायचं होतं, ह्याची अडवायची होती, त्याची जिरवायची होती, त्याचं वाटोळं करायचं होतं, त्याचं गुणगुळ करायचं होतं, ह्याचा बांध पलीकडे सरकवायचा होता, त्याचा बांध पलीकडे सरकवायचा होता, त्या भावाभावांचं एकत्र नांद फोडवायचं होतं. केवढ्या इच्छा. ते मड जळतंय तिथं आणि त्या इच्छेचा सागर तिथं पडलाय. पण तो हेनरी टोड असं म्हणतो की असं जगा आणि असं मरा की मरताना कुठली इच्छा तुमची शिल्लक असता कामा. इच्छा मरण या शब्दाचा अर्थ, मी खूप वृद्ध झालो, सगळे रोग मला झालेत आणि आता मला मरायचंय. मरण इच्छेनं यावं नाही, माझ्या मनातल्या सगळ्या इच्छांना मरण येणं म्हणजे इच्छा मरण. म्हणजे माऊली आता जसं म्हटलं की 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवीन नाव उभी केली. इच्छेच्या सागरामध्ये ज्ञानेश्वरी नावाची नाव उभी केली. सागर आम्ही संपू शकत नाही, पण सागरामध्ये तरण्याची क्षमता त्या नावेमध्ये असते, आणि म्हणून ज्ञानेश्वरी नावाची नाव आहे. श्रवणाचे निसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. किती वाजता जेवण, किती वाजता असते? 9 वाजता आहे ना. तिकडे भूगोल वाजले, काय जण बघते तिकडे. तिकडची इच्छा तिकडे जाते मध्ये. श्रवणाचे विषय वैसावा येऊनही साम्राज्य भुवनी सुखी राहते. ते म्हणते ऐकायला तरी ये, ऐकायला तरी ये. तुला वाचता येत नाही ना, जिथं स्पीकरचा आवाज येतोय पारायणाचा, प्रवचन कीर्तनाचा, तिथं तरी बस ना. नको ना, तुला यायचं नाही ना. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. काय गॅरंटी आहे की केवढं मोठं झालं. नुसतं ऐकलं तर तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचं साम्राज्य निर्माण होईल. परवाच्या इलेक्शन मध्ये कुठल्या चौकात उभा राहून दिलेलं कुणाचं आश्वासन नाहीये. विलक्षण आहे का महापुरुषानं दिलेलं, एका ईश्वरी अवतारानं दिलेलं आश्वासन आहे. नुसतं ऐका, तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचं साम्राज्य निर्माण नाही झालं तर मला सांगा. ऐकायला वेळच नाही ना आमच्याकडे. रील्स बघायला या मोबाईलवर तर किती